तिसऱ्यांदा दुसरा क्रमांक अशी पारितोषिकं पटकावले. तदनंतर जहानवान घोटवडे संघाचा जर उल्लेख करायचा झालं तर नक्कीच यंदाच्या हंगामात या संघाने सुद्धा मोठी मोठी पारितोषिकं आपल्या नावे केलेली आहेत. टॅलेंटने भरगच्च असा संघ मी वारंवार उल्लेख करत असतो जहानवान घोटवडे संघाचा, ज्याच्यामध्ये 11चे 11 खेळाडू असे आहेत जे कोणत्याही क्षणी कोणत्याही चेंडूवर मोठा प्रहार किंवा षटकार चौकार लगावू शकतात. तर सामन्याला सुरुवात होते, पहिल्या डावाला सुरुवात होते. पहिला चेंडू आयोजकांच्या प्रमुख भूमिकेत अर्थात ज्याच्या नावाने हा चषक आयोजित केला आहे, PS स्पोर्ट्स चषक अर्थात प्रणय सोपेकर, PS म्हणजे प्रणय सोपेकर, ज्याच्या वतीने हा चषक आयोजित केला, ही स्पर्धा आयोजित केली, त्याच्याच माध्यमातून या स्पर्धेचा दुसऱ्या सामन्याचा पहिला चेंडू मात्र टाकण्यात आला होता. चांगली सुरुवात झाली PSच्या माध्यमातून, निर्धाव पद्धतीने या चेंडूची सांगता झाली. षटकातील पुढील चेंडू इथे मात्र चेंडूच्या गतीमध्ये हलकासा बदल, बॅटच्या कडेला मात्र चेंडू लागलाय. कोणत्याही पद्धतीची धाव घेण्याचा इरादा नव्हता, खास करून नॉन स्ट्राईक एंडला जो फलंदाज उभा आहे अनुज लोहार याचा. अनुजची फलंदाजी आपण खूप साऱ्या मैदानावर पाहिले, खास करून GPLच्या स्पर्धेमध्ये अनुजने प्रभावित केलं होतं. त्यानंतर त्यांच्या घरच्या मैदानावर सुद्धा अनुजने खास करून प्रभावित केलं होतं. त्याच्याच मोबदल्यात त्याला सलामीची भूमिका जहानवान घोटवडे संघाने निश्चितपणे आजच्या सामन्यात सुद्धा दिली आहे. वाईड लाईनला पकडून सातत्याने गोलंदाजी होते, इथे मिसफील्ड झाली आहे. त्याच्या स्वरूपात एक धाव सुद्धा धाव फलकावर जमा होईल आणि खऱ्या अर्थाने या एकेरी धावेने जहानवान घोटवडे संघाचा श्री गणेश सुद्धा होणार आहे. खातं उघडलं जात आहे. बाईच्या स्वरूपात का होईना ही एक धाव घोटवडे संघाच्या खात्यामध्ये जमा होईल. आतापर्यंत सुंदर असं षटक, पॉवर प्लेचा षटक जरी असला तरी सुद्धा सुरुवातीच्या 3 चेंडूमध्ये मात्र एकच धाव जमा केली गेली आहे. तब्बल 6 षटकांचा सामना आहे, त्यामुळे कोणत्याही पद्धतीची घाई करायची नाही. या इराद्याने एक संयमी क्रिकेट जे आहे हे दाखवलं जात आहे अनुज आणि अंकुर यांच्या माध्यमातून. दोनही बंधुराज. आतापर्यंत आपण अंकुरच्या सोबत खूप सारे इतर फलंदाज सलामीवीराच्या भूमिकेत पाहिलेत, परंतु अंकुर हा नेहमीचा सलामीवीर. यंदाच्या हंगामात जो फॉर्म आहे अनुजचा, खास करून त्यालाच अनुसरून आपण पाहतोय. अनुजला बढती दिले तर आजच्या स्पर्धेमध्ये अनुज कशा पद्धतीचं प्रदर्शन करेल, आपल्याला जी जबाबदारी दिली ती कुठेपर्यंत पेलावेल हे पाहण्याजोगं असेल. तर षटकातील पुढील चेंडू पुन्हा एकदा ऑन द मार्क, PS ऑन स्ट्राईक अनुज. पहिला चेंडू होता अनुजसाठी, इनसाइड आउट पद्धतीने चेंडूला आपण पाहतोय कव्हर क्षेत्राच्या वरून उडवण्याचा प्रयत्न केला होता. 38 ची मर्यादा जी आहे ती भेदण्याचा प्रयत्न होता अनुजचा. प्रयत्नात काहीसा अपयशी आपण पाहतोय. या मैदानात आतापर्यंत धावा जमा करणं थोडंसं फलंदाजांना कठीण जात आहे. कोणती गोष्ट आहे हे अजून लक्षात आलेलं नाहीये, कारण चेंडू नक्कीच चांगल्या दर्जाचे आहेत, उडणारे चेंडू आहेत. आधीच शफल झाला होता, प्री डिटरमाइंड शॉट होता, परंतु तेवढाच चांगला चेंडू, संयम दाखवलाय, सन्मान केलाय खऱ्या अर्थानं अनुजने या चेंडूचा आणि एकेरी धाव जमा करून आपला वैयक्तिक खातर सुद्धा उघडतोय. धावसंख्या झाली आहे बिनबाद 2. माझ्या समवेत माझा साथी स्कोरर ऋग्वेद वादळ, एक नावाजलेला स्कोरर. खऱ्या अर्थानं बेलोशी गावाची जेव्हा केव्हा स्पर्धा असते तेव्हा ऋग्वेद हा स्कोररच्या भूमिकेत असतो. तर ऋग्वेदचे मी आभार व्यक्त करतोय आणि वळतोय चालू षटकाच्या पुढील चेंडूकडे. पुन्हा एकदा सुरेख चेंडू. PSने खऱ्या अर्थानं आपला क्लास दाखवलाय. आपल्याकडे ग्रामीण क्रिकेटचा जो काही 10 ते 15 वर्षाचा अनुभव आहे त्याला अनुसरून PSने खऱ्या अर्थाने या षटकामध्ये गोलंदाजी केले. संपूर्ण षटकाचा अहवाल घ्यायचा झाला तर एकूण 4 चेंडू जे आहेत हे निर्धाव पद्धतीने टाकलेत आणि मात्र 2 धावा खर्च करून चांगली सुरुवात करून दिली राजन स्पोर्ट बेलोशी या संघाला. 2 धावा जरी खर्च झाल्या असल्या या षटकामध्ये तरी सुद्धा गोलंदाजाच्या नावे मात्र एकच धाव जाईल, कारण एक धाव जी होती ही 22च्या स्वरूपात होती, जी धाव गोलंदाजाच्या नावे लिहिली जात नसते. त्यामुळे बॅटच्या माध्यमातून जी काही धाव आले, एक धाव ती खर्च केली जाते PSच्या माध्यमातून. तर बिनवाद 2 अशी काहीशी सुरुवात आपल्याला पाहायला मिळाली. पॉवर प्लेच्या षटकाला मी वारंवार म्हणतो की पॉवर प्ले म्हणजे पॉवर म्हणजे ताकद, प्ले म्हणजे खेळ. तशा पद्धतीचा खेळ आतापर्यंत झालेला नाहीये. मागचा सामना सुद्धा होता जहानवान फणसापूर आणि बापदेव कुरुळ, तिथे सुद्धा पॉवर प्लेच्या षटकामध्ये दोनही संघाने धावा जमा केल्या नव्हत्या. कुठेतरी नवीन चेंडूवर प्रहार करणं कठीण जात आहे फलंदाजांना, हे जाणवलं जात आहे. चेंडू थोडासा हलका जसा जुना होईल
तसं चेंडूवर प्रहार करणं थोडंसं सोपं जातंय असं मागच्या सामन्यात आपण पाहिलं होतं. तर तेच चित्र ह्या सामन्यात असेल का? तर नवीन गोलंदाज आपण पाहतोय प्रसन्न गायकर, ज्याचा यंदाचा फॉर्म अतिशय प्रभावित करणारा आहे. पहिला चेंडू प्रसन्न याचा, खराब दर्जाचा चेंडू, दिशा भरकटलेला चेंडू पंच संतोष म्हात्रे यांच्या माध्यमातून वाईट चेंडूचा इशारा येतोय. NSC खानावच्या स्पर्धांचा मी उल्लेख केला होता, जिथे राजन स्पोर्ट बेलोशी संघाने 2दा प्रथम क्रमांक पटकावला आणि त्या दोनही स्पर्धांमध्ये प्रसन्न गायकर हा उत्कृष्ट गोलंदाज म्हणून नावाजला गेला होता. तर प्रसन्न पुन्हा एकदा स्वतःच्या घरच्या मैदानावर गोलंदाजी करण्यासाठी सज्ज आहे. फुलरचा चेंडू, खराब चेंडू होता, तेवढाच दिमागदार पद्धतीने चेंडूला टोलवलाय करवतं विकेट. चेंडू ट्रॅव्हल झालाय पॉईंटच्या क्षेत्रामध्ये, चेंडूची अडवणूक होईल, फेक होईल. तत्पूर्वी धाव फलकावर 2 धावा जमा करेल जय हनुमान खोटवड्या संघ. पहिल्याच चेंडूवर 3 धावा आतापर्यंत खर्च केल्यात प्रसन्न आहे, त्यामुळे आतापर्यंत 5 धावा धाव फलकावर पाहायला मिळतील जय हनुमान घोटवडे या संघासाठी. काहीशी संयमी अशी सुरुवात, अंत भला तो सब भला जसं आपण म्हणतो, त्यामुळे शेवट चांगला करावा ह्या इराद्याने संयम दाखवला जातोय. कालच्या दिवसाचा बर्थडे बॉय प्रसन्न गायकर गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतोय. लांबलचक असा रनअप, सुरेख चेंडू, तेज तर्रार चेंडू. फॉर्म इज टेम्पररी बट क्लास इज परमनंट या चेंडूवर दाखवून दिले प्रसन्न याने. आपल्याकडे जो काही क्लास आहे त्याला अनुसरून आपण पाहतोय. खोलवर टप्प्याचा चेंडू सादर केला होता. खऱ्या अर्थानं ही सबरी डिलिव्हरी होती, कारण चेंडू टप्प्यानंतर खूप खाली राहिला. खोलवर टप्प्याचा चेंडू होता, षटकातील पुढील चेंडू. सुरेख चेंडू होता, तेवढाच चांगलं टायमिंग या चेंडू मागे. खराब फिल्डिंग, खराब दर्जाचं क्षेत्ररक्षण पार्थ याच्या माध्यमातून. जिथे एकच धाव होती तिथे 2 धावा खर्च करतोय राजन स्पोर्ट बेलोशी या संघ. अर्थात थोडंसं लेझी क्रिकेट आपल्याला पाहायला मिळालं इथे. जसं पुष्पा चित्रपटातला डायलॉग आहे की झुकेगा नाही साला, असं पार्थने सुद्धा दाखवून दिलं. षटकातील पुढील चेंडू, एक प्रीडेटर शॉट, खराब चेंडू. फुलरलेनचा चेंडू होता, बॅटच्या कडेला मात्र चेंडू चाटून गेलाय आणि थर्ड मॅनच्या क्षेत्रामध्ये 4 धावांनी या चेंडूची सांगता होते. या इनिंग मधला पहिला चौकार फलंदाज आहे अनुज लोहार, मॅन फ्रॉम जय हनुमान घोटवडे. या चौकाराच्या मदतीने धावांवर आपण पाहतोय जो काही आतापर्यंत रोख लगावण्यात आला होता तिथे अपयशी ठरलाय राजन स्पोर्ट बेलोशी हा संघ. कारण या षटकामध्ये आतापर्यंत 10 धावा खर्च केल्या जात आहेत प्रसन्न याच्या माध्यमातून. मात्र 3च चेंडू पूर्ण झालेले आहेत. सुरेख चेंडू, चांगली वापसी. पंच फ्री हिट होती काही? फ्री हिट नाही या स्पर्धेमध्ये, ठीक आहे. तर सर्व संघांनी नोंद घ्यायची, स्पर्धेमध्ये फ्री हिट नसणार आहे. कारण आधीचा चेंडू नो होता, त्यामुळे आपण फ्री हिट जाहीर केली नव्हती. याचा अर्थ फ्री हिट नसणार या स्पर्धेमध्ये. षटकातील पुढील चेंडू, इथे हलकासा ओव्हरपिच लेनचा चेंडू, परंतु फटका बसलाय चेंडूच्या खाली. क्षेत्ररक्षक आणि सोपा झेल. चांगली फलंदाजी करत होता अनुज, परंतु थोडीशी घाई मात्र केली. थोडासा अतिरिक्त वेग होता चेंडूला. चेंडू खऱ्या अर्थाने ओव्हरपिच लेनचा चेंडू होता, परंतु जो काही अतिरिक्त वेग होता त्याला फसलाय अनुज. थोडासा मिसटाईम पद्धतीने चेंडू खेळण्यात आला आणि या चेंडूवर आपली बहुमूल्य विकेट मात्र गमावतोय त्याचा साथी खेळाडू, त्याचाच मोठा बंधू अंकुर थोडासा नाराज झालाय. कारण खऱ्या अर्थानं आपल्याकडे खूप वेळ होता, तब्बल 6 षटकांचा सामना. यानंतर अजूनही 24 चेंडू, 24 ते 25, 26 चेंडू शिल्लक होते. त्यामुळे अनुजचा यंदाचा हंगामाचा जर फॉर्म पाहिला तर अनुजने शेवटच्या क्षणी नक्कीच चांगली फलंदाजी केली असती. परंतु जर तर काय होईल, काय घडेल, काय बिघडेल याचा विचार न करता आपण पाहतोय चालू क्षणाचाच अहवाल सांगणं गरजेचं असेल. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावर असताना आपण पाहतोय 5 चेंडू पूर्ण झालेत, शेवटचा चेंडू शिल्लक आणि 1 बाद 12 अशी धावसंख्या पाहायला मिळत आहे. संघाचं नाव आहे जय हनुमान घोटवडे.
जहानमान घोटळे मंडळाच्या वतीने सुद्धा खूप साऱ्या स्पर्धा यंदाच्या हंगामात आयोजित केल्या गेल्या. त्यामध्ये आपण एक भव्य दिव्य अशी नाईटची स्पर्धा यंदाच्या हंगामात आपल्या विभागामध्ये एकमेव अशी नाईटची स्पर्धा आपण पाहिली आणि त्याचा बहुमान जो आहे हा जहानमान घोटवडे या मंडळाला मात्र मिळाला. त्यानंतर 40+ आपल्या विभागात 40+च्या स्पर्धा होत नसतात, परंतु मागच्या आठवड्यात जहानमान घोटवडे मंडळाने अशी स्पर्धा आयोजित केली. वळतो या चेंडूकडे, एक मोठा फटका आलाय सुयोगच्या बाट मधून, चेंडू गेला आरपार सीमा पार, षटकार. मी आलो, मी पाहिलं आणि मी जिंकून घेतलं सारं असं दाखवून दिलंय फलंदाज सुयोग ठाकूर याने. कारण पहिलाच चेंडू दिला होता सुयोगसाठी आणि या पहिल्याच चेंडूवर आपले इरादे मात्र स्पष्ट केलेत. चेंडूला सीमारेषेचा रस्ता दाखवलाय. 4 नव्हे तर तब्बल 6 धावांनी या चेंडूची अर्थात पॉवर प्लेच्या दोनही षटकांची समाप्ती सुद्धा झाली आणि शेवटच्या चेंडूवर षटकार लगावून जो काही आतापर्यंत डाव जो आहे हा रडत खडत चालला होता जहानमान घोटवडे संघाला, त्याला आकार देण्याचं काम मात्र केलंय सुयोगने. तर 2 षटकांचा खेळ पूर्ण झाला आणि 1 बाद 18 अशी धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते. चांगली सुरुवात म्हणावी लागेल दोनही संघाच्या वतीने, कारण पहिल्या षटकामध्ये मात्र 2 धावा खर्च केल्या होत्या प्रणय सोपेकर अर्थात PS याने. तदनंतर दुसरं षटक काहीसं महागडं, तब्बल 16 धावा प्रसन्न गायकर याच्या षटकामध्ये खर्च केल्या गेल्या आणि या 16 धावांमध्ये एक षटकार आणि एक चौकार सुद्धा आपण पाहिला. सलामीला आलेला फलंदाज अंकुर आतापर्यंत संयम दाखवतोय. आपण आपल्या बॅटची जाडू शेवटच्या क्षणी मात्र दाखवणार, थोडंसं थांबून खेळणार, कारण मागची इनिंग संपूर्ण पाहिली होती अंकुरने. ज्यावेळी प्रसाद पाटील फलंदाजी करत होता, प्रसादने सुद्धा सुरुवातीला काहीसा वेळ आपला घेतला. तदनंतर चेंडू जसा जुना झाला तदनंतर प्रसाद पाटीलने आपल्या बॅटची जादू मात्र दाखवली होती. इथे तशाच पद्धतीचा प्रयत्न आपण अंकुरचा सुद्धा पाहतोय. परंतु दुसऱ्या बाजूला सुयोगचा जर विचार केला तर त्याने चेंडूची हाई गाई न करता पहिल्याच चेंडूवर षटकार मात्र ठोकला होता. तर षटक क्रमांक 3 मधील पहिलाच चेंडू होता, इथे फंबल झाला. प्रणित अर्थात फिंट्या झेलबाद धावबाद करण्याची एक संधी सुद्धा चालून आली होती. मित्रांनो, कोणत्याही संधीची वाट न बघता जी काही संधी मिळेल त्याचं मात्र सोनं करा, हा एक कानमंत्र मी देऊ इच्छितोय. कारण एक संधी चालून आली होती राजन स्पोर्ट बेलुची संघासाठी अंकुरला धावबाद करण्याची, ती संधी मात्र हुकली जाते. षटकातील पुढील चेंडू ऑफस्टम्पच्या कसा बाहेर चेंडू टाकला होता, चांगला प्रहार आणि हा चेंडू सुद्धा जातोय सीमा पार. यावेळी मात्र चौकार. 500च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी करतोय सुयोग ठाकूर, कारण पहिल्या चेंडूवर षटकार ठोकला होता आणि सलगच्या दुसऱ्या चेंडूवर चौकार ठोकला. अर्थात 2 चेंडू आणि 10 धावांची तुफानी खेळी आपण सुयोगच्या बॅटमधून पाहतोय. आतापर्यंत 23 धावा धावफलकावर लगावल्या गेल्या, त्या 23 मधील 10 धावा ज्या या सुयोगच्या बॅटमधून आल्यात. तर षटकातील पुढील चेंडू इथे क्रॉस बॅटने उलट्या बॅटने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु कनेक्शन मात्र तेवढंसं चांगलं नाही आहे. रोशन पाटील चेंडूच्या मागे, चेंडूची अडवणूक करतील, फेक होईल तोपर्यंत धाव फलकावर 1 धाव जमा करून स्ट्राईक एंड दिला जातोय अंकुर याच्याकडे. जेवढी अपेक्षेप्रमाणे सुरुवात मात्र झाली नव्हती. पहिल्या षटकामध्ये 2 धावा आल्या होत्या, परंतु तदनंतरच्या 2 षटकामध्ये चांगली फलंदाजी झाली आहे जहानमान घोटवडे संघाच्या माध्यमातून. षटकातील पुढील चेंडू एक प्री डिटरमाइंड शॉट, आधी शफल झाला होता अंकुर बॅटने 22. ओके, इथे फलंदाजाला वेट मात्र केलं होतं प्रणय सोपेकर याने, परंतु नशिबाची साथ जी आहे ही जहानमान घोटवडे संघाच्या बाजूने आहे की काय. जिथे निर्धाव चेंडू होणं अपेक्षित होतं तिथे एकूण 4 धावा ज्या आहेत ह्या 22च्या स्वरूपात घोटवडे संघाच्या नावे मात्र होतील. संघाची धावसंख्या होईल 1 बाद 28. थोडासा दबावाखाली आपण पाहतोय राजन स्पोर्ट बेलोशिया संघाला थोडंसं खराब क्षेत्ररक्षण सुद्धा पाहायला मिळते. जिथे 1 धाव आहे तिथे, जिथे धाव नाही तिथे 1 धाव सुद्धा खर्च केली जाते, तिथे धावबाद होऊ शकतो फलंदाज, तिथे संधी सुद्धा हुकली जाते आहे. षटकातील पुढील चेंडू इथं पुन्हा एकदा उलट्या बॅटने अर्थात रिव्हर्स स्वीपचा अटेम्प्ट झाला होता अंकुरच्या बॅटमधून माध्यमातून,
पुन्हा एकदा फटका बसलाय. निर्धाव पद्धतीने या चेंडूची सांगता होते. अर्थात प्रणयचं पहिलं षटक अतिशय सुरेख होतं. दुसरा षटक सुद्धा आतापर्यंत चांगलं म्हणावं लागेल. एक चौकार मात्र आला होता सुयोगच्या बॅटमधून. तदनंतर आणखीन एक चौकार जो आला तो बाईच्या स्वरूपात. अन्यथा आपण या षटकाला सुद्धा चांगलं षटक नक्कीच म्हणू शकतो. तर षटकातील पुढील चेंडू पुन्हा एकदा एक प्री डिटरमाइंड शॉट. बॅकवर्ड कलेक्टच्या क्षेत्रामध्ये चेंडू अतिशय वेगाने ट्रॅव्हल होतोय 4 धावांसाठी. इथे फलंदाजाचं नक्कीच कौतुक करावं लागेल कारण चेंडू तेवढासा खराब नव्हता. आधीच शफल झाला होता अंकुर आणि चेंडूला जो आहे बॅटच्या मधोमध घेऊन तिथे एक क्षेत्ररक्षक तैनात केला गेला नव्हता. त्या क्षेत्रामध्ये चेंडूला टोलावलं आणि 4 धावा निश्चितपणे वसूल केल्या. 3 षटकांचा खेळ आतापर्यंत पूर्ण झाला आणि 1/32 अशी तगडी धावसंख्या मी म्हणेन जयमान घोटवडे या संघाची. 32 धावा एका गड्याच्या मोबदल्यात आपल्याला पाहायला मिळतात. वैयक्तिक खेळीमध्ये सुयोग आतापर्यंत एक चौकार आणि षटकार लगावून 11 धावांवर खेळतोय. त्याच्याच पाठोपाठ अंकुर हा वैयक्तिक 6 धावांवर खेळतोय. त्यात मागच्या चेंडूवर एक चौकार आला होता. त्यानंतर अनुज जो एकमेव फलंदाज बाद झाला त्याच्या बॅटमधून सुद्धा एका चौकाराच्या स्वरूपात 9 धावा आपण पाहिल्या. एक सांघिक क्रिकेट आपण घोटवडे संघाच्या माध्यमातून आतापर्यंत पाहिलंय. जशा पद्धतीने राजन स्पोर्ट बेलोची संघाने पहिल्या षटकामध्ये सुरुवात केली होती वाटलं होतं की घोटवडे संघ बॅकफुटवर ढकलला जाईल की काय, परंतु नंतर चांगली वापसी केली, चांगली फलंदाजी दिली खास करून. आणि यावेळी मात्र बॅकफुटवर पाहायला मिळतो राजन स्पोर्ट बेलोची हा संघ. 3 षटकांमध्ये 32 धावा म्हटलं तर नक्कीच चांगली धावसंख्या म्हणवता येईल. परंतु अजूनही 3 षटकांचा खेळ शिल्लक आहे. अर्धा डाव अजूनही शिल्लक आहे. जर या उर्वरित 3 षटकामध्ये चांगल्या दर्जाची गोलंदाजी जर झाली बेलोची संघाच्या माध्यमातून तर मात्र घोटवडे संघाला नक्कीच दबावात टाकू शकतो स्वतः आयोजक राजन स्पोर्ट बेलोशी हा संघ. पुन्हा एकदा षटक क्रमांक 4 वैयक्तिक दुसरं षटक घेऊन येतोय गोलंदाज प्रसन्नवर नक्कीच विश्वास दाखवलाय. जरी पहिलं षटक खर्चिक असला तरी सुद्धा प्रसन्नकडे तो क्लास आहे वापसी करण्याचा. तर षटकातील पहिला चेंडू सुरेख चेंडू होता. ब्लॉक लाईनचा चेंडू होता. बॅक टू द बॉलर चेंडू ढकलला. चेंडूची सुरेख अडवणूक सुद्धा झाली आहे. फेक होईल तत्पूर्वी धाव फलकावर 1 धाव जमा झाली आहे. प्रसन्नचं खास वैशिष्ट्य म्हणजे त्याच्याकडे ब्लॉक लाईनचा जो चेंडू आहे त्याचा तो सातत्याने अवलंब करत असतो. इथे सुद्धा चांगला चेंडू आहे. मोठा फटका खेळण्यापासून पुन्हा एकदा वंचित ठेवलंय फलंदाजांना. एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. चांगली सुरुवात म्हणायला लागेल सुरुवातीच्या 2 चेंडूवर. परंतु कशा पद्धतीने हा षटक जे आहे हे चालू ठेवेल, जो काही रिदम प्रसन्नाला सुरुवातीच्या 2 चेंडूवर गवसलाय तोच रिदम त्याने जर चालू ठेवला तर मात्र हे जे 2 नावाजलेले फलंदाज आहेत त्यांना नक्कीच बांधण्याचं काम तो करेल. सुयोग एक प्री डिटरमाइंड शॉट खेळण्याचा प्रयत्न करत होता परंतु दिशा थोडीशी खराब आपण पाहिली या चेंडूवर आणि अवांतर स्वरूपात या चेंडूची सांगता मात्र झाली. थोडीशी अतिरिक्त उचळी सुद्धा आपण पाहिली या चेंडू मागे. त्यामुळे पंचांनी या चेंडूवर आक्षेप घेतलाय. अवांतर घोषित केले या चेंडूला. षटकातील पुढील चेंडू इथे सुद्धा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. अतिशय जोरात बॅट भिरकावली होती परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क मात्र झाला नव्हता. निर्धाव पद्धतीने या चेंडूची सांगता झाली. अतिशय चांगलं षटक. आतापर्यंत 3 चेंडूमध्ये 3च धावा खर्च करतोय. त्यामध्ये 1 अवांतर धावा आणि 2 एकरी स्वरूपाच्या धावा. पुन्हा एकदा ऑन स्ट्राईक सुयोग. ऑन द मार्क प्रसन्न. एक बाउल पुढे येऊन मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. गगनचुंबी असा फटका आणि त्याचा परिणाम सुद्धा तेवढाच चांगला. चेंडू गेला आरपार सीमा पार. उत्तुंग असा षटकार. या षटकाराच्या स्वरूपात 40+ हा स्कोर मात्र गाठला आहे जयमान घोटवडे या संघाने. पहिल्या 3 चेंडूवर गोलंदाजाने आपली बाजू उजवी ठरवली होती परंतु नंतरच्या पुढच्याच चेंडूवर सुयोग ठाकूर याने एक षटकार अर्थात एक मोठा फटका खेचून आपल्या संघाला पुन्हा एकदा फ्रंटफूट राहण्याचं काम मात्र केलंय. 41 धावा धावफलकावर एका गड्याच्या मोबदल्यात. षटकातील पुढील चेंडू तेवढा जेवढा चांगला होता तेवढाच संयम सुयोगने सुद्धा दाखवलाय. अर्थात चेंडूचा सन्मान केलाय
मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न न करता एक धाव जमा करून आपला साथी खेळाडू अंकुरला स्ट्राईक देण्याचं काम मात्र केलंय. 5 चेंडूचा खेळ पूर्ण होतोय. षटक क्रमांक 4 प्रगतीपथावर असताना अंतिम चेंडू मारा करतोय प्रसन्न. सामना करेल अंकुर. सफल झाला. ओव्हरपिच लेनचा चेंडू आहे. चेंडूच्या मागे क्षेत्ररक्षक केदार चेंडूची अडवणूक करेल. इथे हडबडी गडबली आणि फलंदाज सुयोग बॅक टू द पॅव्हलियन. इथे खराब कॉलिंग. अर्थात सुयोग आतापर्यंत चांगली फलंदाजी करत होता. सुयोग जर शेवटपर्यंत मैदानात राहिला असता तर अजून मोठे मोठे फटके सुयोगच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाले असते. परंतु एक आणखीन धाव चोरण्याचा प्रयत्न केला होता. अंकुरने नक्कीच सुयोगला माघारी पाठवला परंतु उशीर झाला होता. या चोरट्या प्रयत्नात आपली बहुमूल्य विकेट मात्र खर्च करतोय. दुसरा हात बसतोय जयनमान घोटवडे या संघाला. धावा झाल्या 2 बाद 43. हॅलो. तर सुरुवातीच्या 4 षटकामध्ये नक्कीच चांगली फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. 2 बाद 43 अशी सुंदर अशी धावसंख्या आपण पाहतोय. सन्मानजनक धावसंख्या धावफलकावर लगावली गेली जयनमान घोटवडे संघाच्या माध्यमातून. अंतिम 2 षटकांचा खेळ शिल्लक. जी 4 षटकं हाताळली गेली होती ही 4ही षटकं आपण पाहतोय. 2 प्रमुख गोलंदाज आहेत ज्यांना आपण स्ट्राईक गोलंदाज म्हणतो कोणत्याही संघाचे. तर राजन स्पोर्ट बेलूज संघाचे 2 प्रमुख गोलंदाज. एका बाजूला प्रणय सोपेकर ज्याच्याकडे 10 ते 15 वर्षाचा किंवा त्याहून अधिक वर्षाचा अनुभव. त्यानंतर नुकताच जो 4 ते 5 वर्षात नावारूपाला आलेला असा हा खेळाडू प्रसन्न गायकर याने उर्वरित 2 षटकं हाताळली. तर या 4 षटकांमध्ये एक संमिश्र पद्धतीचा खेळ मात्र झाला. तर अंतिम 2 षटका. पहिला चेंडू पार त्याच्या माध्यमातून आलेला हा चेंडू आणि तेवढाच चांगला फटका दर्जेदार फटका आपण पाहिला. अंकुर याच्या बॅटमधून चेंडू गेला सीमारेषे बाहेर 4 धावांसाठी. 47 धावा धावफलकावर. या स्पर्धेचं पहिलं अर्धशतक लगावण्याची एक मोठी संधी आहे घोटवडे संघाकडे. अजूनही तब्बल 11 चेंडूचा खेळ शिल्लक त्यामुळे अर्धशतक तर होणार यात मात्र शंका नाही आहे. सुयोगचा जर उल्लेख करायचा झाला तर 2 उत्तुंग षटकार आले होते. 1 चौकार सुद्धा आला होता आणि 19 धावांची एक तुफानी खेळी सुयोगच्या बॅटमधून आपण पाहिली. चुकीच्या पद्धतीने नक्कीच सुयोग बाद झाला धावबद स्वरूपात. परंतु अंकुर अजूनही मैदानात स्थिरावलेला आहे. षटकातील पुढील चेंडू. इथे मात्र चांगला चेंडू चांगली वापसी करून देणारा हा चेंडू होता. बुंदात टाकलेला चेंडू होता. खोलवर टप्प्याचा चेंडू जिथे फलंदाजाला बांधण्याचं काम मात्र केलं. 1च धाव या चेंडू मागे जमा केली जयनमान घोटवडे या संघाने. मित्रांनो जर आपण आधीच्या चेंडूवर मोठा फटका खर्च केला असेल मोठा फटका जर आपल्या गोलंदाजीवर आला असेल तर पुढचा चेंडू कशा पद्धतीने टाकायचा याचं एक उत्तम उदाहरण प्रस्तुत केलंय गोलंदाज पार्थ याने. अर्थात पार्थकडे सुद्धा ग्रामीण क्रिकेटचा तेवढाच अनुभव नाही आहे परंतु यंदाच्या संपूर्ण हंगामामध्ये पार्थ याने सातत्याने राजन स्पोर्ट बेलूज संघासाठी गोलंदाजी केले. नवोदित खेळाडूंना नक्कीच प्राधान्य दिलं यंदाच्या वर्षी राजन स्पोर्ट बेलूज संघाने. जिथे मानस असेल पार्थ असेल किंवा नील असेल. येथे सुरेख चेंडू. चेंडूच्या गतीमध्ये बदल आपली चालाकी मात्र दाखवले. क्रिकेटच्या खेळामध्ये आपण त्याला लोंबडीचा दिमाग असं म्हणतो त्याचा वापर मात्र करतोय गोलंदाज पार्थ. जसा उल्लेख करतोय की जसा अनुभव इतर खेळाडूंना तेवढासा अनुभव पाहतला नाही आहे तरी सुद्धा जे टॅलेंट आहे त्याचा मात्र वापर करतोय. षटकातील पुढील चेंडू. इथे प्री डिटरमाइंड शॉट. आधीच चपल झाला होता फलंदाज रोशन परंतु प्रयत्नात मात्र अपयशी. चेंडू टप्पा पाळल्यानंतर थोडासा अतिरिक्त उसळी घेणारा चेंडू होता. सलगचे 2 चेंडू निर्धाव खेळून गाळत फलंदाज रोशन याने. अर्थात आपला समोरचा खेळाडू अंकुर हा चांगली फलंदाजी करतोय. अर्थात रोशनकडे सुद्धा तेवढा टॅलेंट आहे स्किल आहे परंतु प्रत्येकाची वेळ असते. आता वेळ अंकुरची सुरू आहे. षटकातील पुढील चेंडू. सुरेख चेंडू. अप्रतिम चेंडू. अलौकिक चेंडू. जेवढं कौतुक करावं तेवढं कमी.
आणि पहिल्याच चेंडूवर पारच्या आपण पाहिलं होतं अंकुरने चौकार ठोकला होता. तदनंतरचे 4 चेंडू कौतुकास्पद होते. चौकार ठोकल्यानंतर आपण पाहिलं होतं ब्लॉक लाईनच्या चेंडूचा अवलंब केला जिथे अंकुरने मात्र 1 धाव घेतली. त्यानंतरचे 3 चेंडू रोशनला खास करून विचार करण्यास भाग पडले. रोशनकडे खऱ्या अर्थानं क्लास आहे परंतु कोणती संधी द्यायची नाही या इराद्याने गोलंदाजी होते. येथे सुद्धा प्रीडिटरमाइंड शॉट परंतु दिशामध्ये खराबी. अर्थात टप्प्यामध्ये स्वतःहून बदल केला होता पार्थने तो थोडासा अतिरिक्त चेंडू भरकटला. या कारणानं या चेंडूला अवांतर घोषित केले पंच संतोष म्हात्रे यांनी. 49 धावा धाव फलकावर. अर्धशतक लगावण्यासाठी अजूनही 1 धावेची गरज. षटकातील अंतिम चेंडू षटक क्रमांक 5 ऑन द मार्क. येथे पंचांनी या चेंडूला वैध घोषित केलंय. अर्थात सुरेख चेंडू सुरेख षटक. मात्र 6 धावा खर्च केल्या एका नवोदित गोलंदाजाने. आपण यंदाच्या हंगामात कशा पद्धतीची गोलंदाजी करत आहोत याचं एक ज्वलंत उदाहरण आपल्याच घरच्या मैदानावर PS स्पोर्ट आयोजित स्पर्धेमध्ये दाखवून देतोय गोलंदाज पार्थ. धावसंख्या झाली आहे 5 षटकांच्या समाप्तीनंतर 2 बाद 49. सुरुवातीच्या 4 षटकांमध्ये खऱ्या अर्थानं राजन स्पोर्ट बेलोशिया संघ अडचणीत सुद्धा 43 धावा खर्च झाल्या होत्या. परंतु जे 5वं षटक हाताळलं होतं पार्थने तिथे आपल्या संघाला खऱ्या अर्थानं वापसी करून दिले असं म्हटलं तरी चालेल. 49 धावा धाव फलकावर. जर डिफेंडिंग टोटल किंवा एक आव्हानात्मक धावसंख्या उभारा यायची असेल तर शेवटच्या 6 चेंडूमध्ये जो काही आपला मोमेंटम आतापर्यंत आपण 4 षटकामध्ये मिळवला होता परंतु 5व्या षटकामध्ये गमावला तो पुन्हा एकदा मिळवावा लागेल जयमान घोटवडे या संघाला. खास करून अंकुर याला जास्तीत जास्त चेंडू खेळावे लागतील. स्वतःकडे स्ट्राईक ठेवावे लागेल. वैयक्तिक खेळीमध्ये अंकुरने आतापर्यंत 2 चौकार लगावलेत. 13 धावांची खेळी आतापर्यंत साकारतोय. तर अंतिम षटकातील पहिला चेंडू गोलंदाज अथर्व ऑन द मार्क. पहिला चेंडू हवा तसा बॅटला कनेक्ट मात्र झालेला नाहीये. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. शेवटच्या षटकाला आपण हाणामारीचं षटक असं म्हणतो अर्थात स्लॉग ओव्हर म्हणतो जिथे प्रत्येक चेंडूवर मोठा फटका खेळण्याचा इरादा असतो. आता या 1 धावेने या स्पर्धेचं अर्धशतक लगावलं जात आहे. संघाचं नाव आहे जयमान घोटवडे. तर 50 हा आकडा मात्र गाठलाय जयमान घोटवडे या संघानं. परंतु घोटवडे संघाला निश्चित ठाऊक असेल या धावा आतापर्यंत पुरेशा नाही आहेत. अंतिम 5 चेंडूमध्ये जास्तीत जास्त धावा जमा करणं गरजेचं असणार आहे. तर षटकातील पुढील चेंडू अथर्व ऑन द मार्क. फुलरलेनचा चेंडू हवेत खेळलेला फटका. चेंडूच्या मागे क्षेत्ररक्षक पार्थ स्वतः चेंडूची अडवणूक करेल फेक करेल तत्पूर्वी 2 धावा धाव फलकावर. सुरुवातीच्या 2 चेंडूमध्ये आपण पाहतोय 3 धावा खर्च झाल्यात. चांगली गोलंदाजी किंवा चांगली सुरुवात म्हणावी लागेल अथर्व याच्या माध्यमातून. अथर्वला सुद्धा तेवढासा अनुभव नसणार आहे तरी सुद्धा जेवढ्या ताकदीने गोलंदाजी करतोय ती नक्कीच कौतुकास्पद आहे. सुरेख गोलंदाजी सुरेख षटक. इथे निश्चितपणे आत्महत्या करण्यास भाग पाडले रोशनला कारण अतिशय खराब क्रिकेट आपण पाहिलं रोशनच्या माध्यमातून. रोशनचं जो नाव लौकिक आहे त्याला अनुसरून मात्र त्याने फलंदाजी निश्चितपणे केलेली नाही. मागचं संपूर्ण षटक जे आहे हे वाया गेलं होतं. त्यामध्ये 4 सलगचे निर्धाव चेंडू रोशनने खेळून काढले होते. आता सुद्धा आपण पाहिलं शेवटच्या षटकामध्ये सुद्धा रोशनच्या माध्यमातून एक निर्धाव चेंडू आला आणि आत्महत्या करावी लागली. धावबाद स्वरूपात बाद होतोय. 3रा हादरा बसतोय जयमान घोटवडे संघाला. इथे फुलरलेनचा चेंडू चेंडू ढकललाय आणि झेलबाद स्वरूपात इथे डिसिजन निश्चितपणे वेंडिंग आहे.
ओके, पंचांच्या माध्यमातून बादचा इशारा आलाय. चांगला झेल टिपला होता, परंतु झेल घेण्याआधी थोडासा सीमारेषेच्या बाहेर हा पाय गेला होता, परंतु झेल अतिशय सुरक्षित टिपलाय हे म्हणणं वावगं ठरणार नाही आहे. प्रसन्न याच्या माध्यमातून हा झेल टिपला गेला होता. चांगला फटका होता अंकुरच्या बॅटमधून आलेला, परंतु बाउंड्री लाईनची सीमा जी आहे ही त्याला पार करता आली नव्हती. त्या कारणानं झेलबाद स्वरूपात आपली विकेट मात्र गमावतोय फलंदाज अंकुर. 4 बाद 52 अशी काहीशी धावसंख्या आपण पाहिली. खऱ्या अर्थानं अंतिम 2 षटकामध्ये गोलंदाजी करणारा संघ राजन स्पोर्ट वेलशी स्वतः आयोजक या सामन्यामध्ये वापसी करतोय आणि 52 धावांचा जर विचार केला तर तेवढ्याशा पुरेशा धावा नाही आहेत. हे घोटवडे संघाला आतापर्यंत आपण पाहतोय हे कळून आला असेल. नवीन फलंदाज ऑन स्ट्राईक सौरभ. सौरभच्या माध्यमातून मोठा फटका करण्याचा प्रयत्न बीट केलं होतं सौरभला सुद्धा अथर्व याने, तरी सुद्धा एक चोरटी धाव फलकाव पूर्ण झाले. इथे कोणत्याही पद्धतीची धाव नव्हती तरी सुद्धा खराब कलेक्शन आपण पाहिलं. ही 22च्या स्वरूपात आलेली 1 धाव आणि एकेरी धावच्या स्वरूपात 53 हा स्कोअर मात्र गाठला गेलाय. तर या डावातील अंतिम चेंडू षटक क्रमांक 6 अर्थात शेवटचं षटक प्रगतीपथावर असताना शेवटचा चेंडू आतापर्यंत 4च धावा खर्च केल्यात, 1 विकेट आपल्या नावे केलाय गोलंदाज अथर्व याने. तर शेवटचा चेंडू सामना क्रमांक 2 आणि पहिला डाव अंतिम चेंडू मारा करतोय अथर्व. सामना करेल आदेशसाठी हा चेंडू दिला होता, परंतु त्रिफळा उद्ध्वस्त झाला. यू मेस आय विल डेफिनेटली हिट. उत्कृष्ट दर्जाची गोलंदाजी आपण पाहिली शेवटच्या 2 षटकांमध्ये अथर्व आणि पार्थ याच्या माध्यमातून. अथर्वने सुद्धा आपण पाहतोय पारच्या पावलावर पाऊल ठेवत गोलंदाजी केले, मात्र 4 धावा खर्च केल्या आणि 2 फलंदाजांना सुद्धा आपल्या नावे केलं. मागच्या षटकामध्ये सुद्धा आपण पाहिलं होतं पार्थने मात्र 6 धावा खर्च केल्या होत्या. तर अंतिम 2 षटकामध्ये मात्र 10 धावा जमा केल्या जहानमान घोटवडे संघाने. त्यामुळे काहीसा का होईना मोमेंटम मात्र हरवलाय. तर 6 षटक ज्यावेळी पूर्ण झाली त्यावेळी आपण पाहिलं की 5 बाद 53 अशी धावसंख्या धावफलकावर लगावली गेली आहे. त्यामुळे 36 चेंडू आणि 54 धावांचा पाठलाग करावा लागेल. संघाचं नाव आहे राजन स्पोर्ट बेलोशी. हॅलो, PS स्पोर्ट चषक 2024 पर्व पहिला म्हटलं तरी चालेल, कारण यंदाची सुरुवात आहे PS स्पोर्ट या चषकाची. यानंतर सुद्धा येणाऱ्या हंगामांमध्ये PS स्पोर्ट वतीने अशा पद्धतीच्या स्पर्धा निश्चितपणे भरवल्या जातील, यात मात्र शंका नाही आहे. खऱ्या अर्थाने PS स्पोर्ट हे नाव काय या स्पर्धेला दिलंय, कारण वावे येथे PS स्पोर्ट्स असं शॉप आपण पाहतो. या शॉपचे मालक आहेत प्रणय सोपेकर, जो व्यक्ती या स्पर्धेचा करता धरता सुद्धा आहे. या शॉपचा जर उल्लेख करायचा झाला तर या शॉपमध्ये अर्थात खास करून हे स्पोर्ट्ससाठी अर्थात जे खेळाडू आहेत
त्यांच्यासाठी हे सर्वपरिचित दुकान असणार आहे. क्रिकेटचा खेळ ज्यांना आवडतो त्या सर्व खेळाडूंना, क्रिकेट प्रेमींना ह्या दुकानाची संपूर्ण माहिती असणार, तरी सुद्धा मी थोडीफार माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवू इच्छितोय. या शॉपमध्ये निवियाचे बॉल, सिक्सर्सचे बॉल किंवा 70-70चे टी शर्ट्स असोत, 70-70चे ट्रॅक्स असोत किंवा 70-70चे कॅप्स तुम्हाला उपलब्ध केले जातात. तसेच वॉरियरची बॅट, SD ची बॅट किंवा SF बॅट, DSC शूज किंवा सेगा शूज किंवा बॅटच्या ग्रिप्स असोत किंवा सपोर्टर्स असोत किंवा हाफ पॅन्ट्स, तर अशा पद्धतीच्या गोष्टी ज्या आहेत या शॉपमध्ये तुम्हाला निश्चितपणे पाहायला मिळतील. या शॉपचा पत्ता आहे किंवा ॲड्रेस आहे वावे नाका, अर्थात मुक्काम वावे, पोस्ट मल्याण, तालुका अलिबाग, जिल्हा रायगड. आणि या शॉपचा पुरस्कर्ता किंवा मालक आहे प्रणय सोपेकर. तर सर्व क्रिकेट प्रेमींना मी विनंती करतोय की नक्कीच तुम्हाला कोणत्याही गोष्टीची गरज भासत असेल तर तुम्ही नक्कीच या शॉपकडे संपर्क साधू शकता. PS स्पोर्ट्स याचा मोबाईल क्रमांक आहे 9273713160. तुम्ही यूट्यूबच्या माध्यमातून सुद्धा या स्पर्धेचा आनंद घेत असाल तर तुम्हाला तिथे सुद्धा हा संपर्क किंवा कॉन्टॅक्ट नंबर पाहायला मिळेल. तर याच PS स्पोर्ट्सच्या वतीने, अर्थात खऱ्या अर्थानं राजन स्पोर्ट बेलोशी यांच्या माध्यमातून ही भव्य दिवस स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. आणि ज्या स्पर्धेचा पहिला दिवस आपण पाहतोय जिथे ग्रामीण विभागातून एकूण 8 संघ या स्पर्धेत दाखल झालेत. स्पर्धेचा पहिला सामना, उद्घाटनाचा सामना आपण नुकताच पाहिला, जिथे जयनवान फणसाबोर आणि बापदेव कुरुळ या दोन संघांदरम्यान लढत खेळली गेली होती. तिथे बापदेव कुरुळ या संघाने निश्चितपणे शेवटच्या चेंडूवर बाजी मारली. तदनंतर दुसऱ्या सामन्यामध्ये स्वतः आयोजक राजन स्पोर्ट बेलोशी आणि त्यांचा विरोधी संघ जयहनुमान घोटवडे, हे दोन संघ, विरोधी संघ मैदानात आपण उभे पाहतोय. जिथे पहिल्या डावाचा खेळ ज्यावेळी संपुष्टात आला त्यावेळी 5 बाद 53 अशी अंतिम धावसंख्या जयहनुमान घोटवडे संघाने उभारली असताना 54 धावांचा पाठलाग करण्यासाठी राजन स्पोर्ट बेलोशी संघाच्या माध्यमातून सलामीला आलेली नेहमीची जोडी निखिल वारगे आणि अनिरुद्ध पाडगे. कधी कधी आपण पाहतो निखिल सलामी स्ट्राईक एंड सांभाळतो, यावेळी मात्र अनिरुद्ध पाडगे याने स्ट्राईक एंड मात्र सांभाळला आणि पहिल्या चेंडूवर आपल्या स्वतःच्या डावाचा आणि संघाच्या डावाचा सुद्धा श्रीगणेशा केला. त्यानंतर आपल्या वैयक्तिक खेळीमध्ये पहिल्याच चेंडूवर चौकार लगावून निखिल वारगे यांनी सुद्धा अतिशय सुंदर सुरुवात करून दिले. आलाय पहिला PS स्पोर्ट चौकार निखिलच्या बॅटमधून. हॅलो, वळते पुढच्या चेंडूकडे अतिशय दिमागदार पद्धतीने चेंडूला टोलावले. एक नजाकत पद्धतीचा हा फटका चेंडू गेलाय डीप कव्हर रिजन मध्ये, सीमारेषे बाहेर. पुन्हा एकदा चौकार. फलंदाजाचं नाव आहे निखिल वारगे, मॅन फ्रॉम राजन स्पोर्ट बेलोशी. निखिलचा जो क्लास आहे, ज्याला जसं आपण म्हणतो की फॉर्म इज टेम्पररी बट क्लास इज परमनंट, परंतु यंदाच्या हंगामामध्ये प्रमोद काका दोनही गोष्टी निखिलकडे आहेत. त्याचा फॉर्म सुद्धा चांगला आहे आणि त्याच्याकडे क्लास तर निश्चितपणे चांगला आहेच. मागचे चेंडू जर आपण पाहिले तर तंत्रशुद्ध पद्धतीचे फटके होते. आधीचा फटका बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरून सीमारेषे बाहेर चौकाराच्या स्वरूपात गेला होता. नंतरचा चेंडू डीप कव्हर रिजन मध्ये चौकाराच्या स्वरूपात गेला होता. षटकातील पुढील चेंडू पुन्हा एकदा मोठा फटका, बॅटच्या वरच्या टोकाला चेंडू लागतोय आणि चेंडू जाईल फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये पुन्हा एकदा 4 धावांसाठी. तर प्रमोद काका सांगायचं झालं तर 360 रिजन मध्ये फलंदाजी करण्याची क्षमता जी आहे ही निखिलकडे आहे. कारण 3 जे फटके होते ते 3 वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आले होते. पहिला फटका बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये, दुसरा फटका कव्हर क्षेत्रामध्ये, ऑफच्या क्षेत्रामध्ये आणि तिसरा फटका स्टंपच्या मागे. तर अशी चौफेर फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळते. जसं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपण AB डिलियर्सला मिस्टर 360 म्हणतो, तसं आपण ग्रामीण क्रिकेटमध्ये निखिलला मिस्टर 360 म्हटलं तरी चालेल. दर्जेदार फटकेबाजी, जिथे 54 धावांचं आव्हान ज्यावेळी दिलं गेलं होतं त्यावेळी पॉवर प्लेचं पहिलं षटक, जिथे अनुज लोहार सारखा एक
अव्वल दर्जाचा गोलंदाजी करत होता आणि त्याच्या गोलंदाजीवर पहिल्याच चेंडूपासून मोठे फटके आपल्याला पाहायला मिळाले. नक्कीच प्रभावित करणारी अशी फलंदाजी राजन स्पोर्ट वेल्लोची संघाच्या माध्यमातून खास करून निखिल याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. तर 14 धावा धावफलकावर षटक क्रमांक 1 अर्थात पॉवर प्लेचं पहिले षटक प्रगतीपथावर असताना आपण पाहतोय. 5 चेंडू पूर्ण झालेत. येणारा चेंडू शेवटचा चेंडू ऑन द मार्क अनुज. इथे सुद्धा खराब दर्जाचा चेंडू फुलरचा चेंडू होता. चेंडूच्या मागे रोशन चेंडूची अडवणूक करेल फेक करेल तत्पूर्वी धाव फलकावर आणखीन एक धाव. तर आतापर्यंत आपण पाहिलं होतं मागचे काही डाव जर आपण पाहिले तर पॉवर प्लेच्या षटकाला मी जसं म्हणतो की ताकद आणि खेळ असा खेळ व्हायला पाहिजे तर तसा खेळ होत नव्हता. परंतु या डावामध्ये खऱ्या अर्थानं आपण ताकदीचा खेळ पाहिला. ताकदीपेक्षा युक्तीचा खेळ आपण पाहिला. वळूयात पुढच्या षटकाकडे वळण्यापूर्वी आपण आणखीन एका दिग्गज व्यक्तिमत्वाला स्टेजपाशी बोलवणार आहोत. अर्थात NSC नावाचा एक दिग्गज खेळाडू सूरज गोंधळी याला आयोजकांच्या वतीने मी माझ्या वतीने तसेच PS याच्या वतीने तदनंतर बापदेव कुळ संघाचा एक दिग्गज खेळाडू जयेश पाटील यांना सुद्धा विनंती करण्यात येते. असे 2 दिग्गज खेळाडू सूरज गोंधळी आणि जयेश पाटील यांना मी विनंती करतोय की तुम्ही स्टेजपाशी येऊन आसनस्थ व्हायचं आहे. दोनही खेळाडूंचा यथोचित मान सन्मान आयोजकांच्या वतीने केला जाईल. तर पुन्हा एकदा विनंती जयेश पाटील आणि सूरज गोंधळी. 15 धावा धावफलकावर निखिलचा पुन्हा एकदा उल्लेख करतोय. हा खेळाडू खऱ्या लेदर क्रिकेटचे धडे घेतलेला खेळाडू आहे. त्यामुळे त्याच्या बॅटमधून तंत्रशुद्ध फटके येणार यात तीळ मात्र शंका नाही आहे. आणि तसे फटके पुन्हा एकदा आलेत. मी वारंवार म्हणतो जिथे जिथे निखिल खेळतो तिथे तिथे फलंदाजी करण्यासाठी मला सुद्धा मजा वाटत असते. त्याची फलंदाजी पाहताना मी आवर्जून जातो. जरी मी समालोचनाला नसलो तरी सुद्धा बेलुची संघाचा सामना पाहण्यासाठी मी आवर्जून जात असतो. आणि त्यांनी नक्कीच सुरुवातीच्या किंवा पहिल्या षटकामध्ये मंत्रमुग्ध केलंय किंवा मनोरंजन केलंय माझं सुद्धा किंवा जमलेल्या सर्व प्रेक्षकांचं सुद्धा. तर वळूयात षटक क्रमांक 2 कडे. जय हनुमान घोटवडे संघाच्या माध्यमातून एक नवोदित गोलंदाज धीरज आपण गोलंदाजी मार्कवर पाहतोय. खास करून घोटवडे संघाला वापसी करण्याची आवश्यकता असते. ज्यावेळी घोटवडे संघ फलंदाजी करत होता तेव्हा पहिलं षटक जे होतं पॉवर प्लेचं त्यावेळी मात्र 2 धावा जमा केल्या होत्या. परंतु दुसऱ्या षटकामध्ये तब्बल 16 धावा घोटवडे संघाने जमा केल्या होत्या. इथे बेलुची संघाने पहिल्या षटकामध्ये 15 धावा जमा केल्यात. तर पॉवर प्लेच्या दुसऱ्या षटकामध्ये कशा पद्धतीचा खेळ होईल पुन्हा एकदा मोठी फटके पाहायला मिळतील की घोटवडे संघ बेलुची संघाला रोखण्यात यशस्वी ठरेल. तर षटकातील पुढील चेंडू सुरेख चेंडू ब्लॉक लेनचा चेंडू क्रिकेटचा ब्रह्मास्त्र. क्रिकेटमध्ये 2 गोष्टींचा आवर्जून सन्मान करा. एक तर तेंडुलकर आणि दुसरं म्हणजे यॉर्कर. तर तीच गोष्ट दाखवून दिली निखिलने. जर समोरचा गोलंदाज उत्कृष्ट दर्जाची गोलंदाजी करत असेल तर समोरचा फलंदाज जरी नावाजलेला असला तरी सुद्धा तो त्या चेंडूचा सन्मान करतो. असं आपण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सुद्धा आणि ग्रामीण क्रिकेटमध्ये सुद्धा पाहिलंय. वळतोय पुढच्या चेंडूकडे. आखून टप्प्याचा चेंडू त्याला दिशा दाखवले सीमारेषा बाहेरची. यावेळी मात्र षटकार अर्थात क्लासिक शॉट. चेंडू आखून टप्प्याचा होता तेवढा चेंडू सुद्धा तेवढाच सोपा होता निखिलसाठी. म्हणून हा शॉटला बनवला त्याने. चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर किंवा उजव्या स्टीला पकडून टाकला होता. हा दुसरा फलंदाज असता तर ऑफ साईडला चेंडू खेळून काढला असता. परंतु निखिलने शफल होऊन या चेंडूला स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडूला भिरकावले आणि बॅकवर स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये 6 धावांसाठी या चेंडूचं रूपांतर मात्र केलंय. 22 धावा धावफलकावर. दोनही सलामीवीर अजूनही मैदानात शाबूत. अनिरुद्धचा उल्लेख मी आवर्जून करेन. GPLच्या स्पर्धेमध्ये एक महत्वपूर्ण सामना होता क्वालिफायरचा सामना होता. तिथे अनिरुद्ध याने बोरपाडा संघासाठी महत्वपूर्ण खेळी साकारली होती. परंतु अनिरुद्धला आतापर्यंत पुरेशी संधी मिळाली नाही आणि त्याची गरज सुद्धा भासत नाहीये. कारण निखिल एका बाजूने चांगली फलंदाजी करतोय. ऋग्वेद एक हाती फलंदाजी करतोय म्हटलं तरी चालेल. जसा बाबदेव संघाचा मागचा डाव रंगला होता. जयेश असोत कुणाल असोत किंवा गौरव असोत असे प्रमुख फलंदाज बाद झाले होते तरी सुद्धा प्रसाद पाटील याने एक बाजू सांभाळून जशी फलंदाजी केली तीच भूमिका आता निखिल मात्र बजावतोय. तर षटकातील पुढील चेंडू
इथे पुन्हा एकदा एक प्री डिटरमाइंड शॉट, आधीच ठरवलेला हा शॉट होता, शफल होऊन या चेंडूला स्क्वेअर लेग वरून भिरकावण्याचा पुन्हा एकदा इरादा होता निखिलचा. प्रयत्न मात्र फसलाय, परंतु बाईच्या स्वरूपात का होईना एक धाव फलकावर ऍड केली जाईल. धावसंख्या होईल बिनबाद 23. बऱ्याच वेळानंतर अनिरुद्धला संधी मिळते, परंतु कोणत्याही पद्धतीची हाईघाई किंवा घाई करण्याची गरज नसणार आहे हे अनिरुद्धला सुद्धा ठाऊक असेल. अनिरुद्ध सुद्धा एक टॅलेंटेड फलंदाज आहे, त्याच्याकडे नुसता ताकदीचा खेळ नाही आहे तर एक संयमी क्रिकेट सुद्धा आहे आणि त्याने सुद्धा लेदर क्रिकेटचे धडे घेतलेले आहेत हे सुद्धा मी प्रेक्षकांना सांगू इच्छितोय. दोनही लेदर क्रिकेटचे धडे घेतलेले खेळाडू आहेत. षटकातील पुढील चेंडू, सुंदर फटका, टेक्निकल फटका, टायमिंगने भरलेला हा फटका. चेंडू निश्चितपणे जाईल सीमारेषे बाहेर, चौकार. तर प्रमोद बाबा फटकेबाजी पाहताना मजा येते. नुसते कशी त्याला आपण टेनिस क्रिकेटमध्ये म्हणतो किंवा आपलं जसं ग्रामीण क्रिकेट असतं ताकद लावून मोठे मोठे फटके खेळणं, ते नसून अलॉंग द कार्पेट असे फटके आपल्याला पाहायला मिळतात, टेक्निकल फटके. निश्चित प्रमोद काका म्हणतात. तर या चौकाराच्या मदतीने धावफलक जो आहे हा मी सांगू इच्छितोय. सर्वप्रथम 27 धावा धावफलकावर 2 षटकाच्या समाप्तीनंतर. अजूनही 4 षटकांचा खेळ शिल्लक, अर्थात अंतिम 24 चेंडू आणि आवश्यक धावांचा उल्लेख करायचा झालं तर अजून 27 धावा जमा करायच्या आहेत. तर 12 चेंडूमध्ये 27 धावा आलेल्या आहेत आणि तेवढ्याच धावा अजून जमा कराव्या लागतील राजन स्पोर्ट बेलवेश या संघाला. परंतु या 27 धावा जमा करण्यासाठी तब्बल 24 चेंडू दिले जातील. तरी सुद्धा क्रिकेटच्या खेळाला मी वारंवार म्हणतो सरड्याप्रमाणे रंग बदलणारा खेळ. जर जयनमान गोटवडे संघाने एखाद्या षटकामध्ये सलग विकेट जर जमा केल्या, निखिल आणि अनिरुद्ध किंवा त्यानंतर येणाऱ्या खेळाडूंना जर बाद केलं तर मात्र हा सामना रोमहर्षक होईल, यात मात्र शंका नाही आहे. सांगायचा हेतू असाच की मागचा जो सामना होता त्यावेळी सुद्धा मात्र 49 धावांचा बाटला करायचा होता बापदेव कुरुळ संघाला, परंतु सुरुवातीच्या 4 षटकामध्ये अक्षरशः फणसापूर संघानं एकतर्फी खेळ सुरू ठेवला होता. आपला संघ बापदेव कुरुळ संघाला एकतर्फी पराभूत करणार हे चित्र दाखवून दिलं होतं, परंतु शेवटच्या 2 षटकामध्ये प्रसाद पाटीलने जी काही फलंदाजी केली, सामन्याचा काळापालट केला आणि बापदेव कुरुळ संघाने तो सामना आपल्या नावामात्र केला. निश्चित जशा पद्धतीने निखिल आणि अनिरुद्धने फलंदाजी केली तशी अपेक्षा जयेश पाटील कडून होती असे प्रमोद काका मला सांगत होते. अर्थात अजूनही संधी आहे जयेशकडे दुसऱ्या फेरीमध्ये किंवा उर्वरित फेरी जे असतील सामने जे असतील तिथे जयेशकडून किंवा गौरवकडून अशा पद्धतीची फटकेबाजी पाहायला मिळेल, यात मात्र शंका नाही. एवढ्याच चालू सामन्याकडे षटक क्रमांक 3 घेऊन गोलंदाज आदेश चांदणकर ऑन द मार्क आपल्याला पाहायला मिळतोय. GPL स्पर्धेमध्ये आदेशकडून उत्कृष्ट प्रदर्शन झालं होतं, तर त्यालाच अनुसरून आदेश आपला फॉर्म टिकून ठेवतोय की नाही हे पाहण्याजोगं असेल. पहिल्या चेंडूवर 1 धाव जमा करून यावेळी मात्र संयम दाखवलाय, कारण चालू सामन्याचा जर विचार केला किंवा चालू परिस्थितीचा जर विचार केला तर आतापर्यंत उजवी बाजू राजन स्पोर्ट बेलवेश संघाची पाहायला मिळते आणि त्याचं मी 2 फलंदाजांना तर मी श्रेय देईन, परंतु त्याहूनही अधिक श्रेय पार्थ आणि अथर्वला देईन, ज्यांनी शेवटच्या 2 षटकामध्ये मात्र 10 धावा खर्च केल्या आणि जो काही मोमेंटम जयहनुमान गोटवडे संघाच्या बाजूने सुरू होता सुरुवातीच्या 4 षटकांमध्ये तो मात्र राजन स्पोर्ट बेलवेश संघाच्या बाजूने झुकवला. तिसऱ्या षटकातील 1 चेंडू पूर्ण होतोय. 28 धावा धावफलकावर. स्ट्राईक एंड यावेळी चेंज होईल. अनिरुद्ध पाडगे ऑन स्ट्राईक पाहायला मिळेल. ऑन द मार्क आदेश. इथे सुद्धा बीट केलंय अनिरुद्ध याला, परंतु धाव घेण्याचा कोणताही प्रयत्न नाही आहे, त्यामुळे निर्धाव पद्धतीने या चेंडूची मात्र सांगता होईल. खूप वेळानंतर निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळाला, अन्यथा चौकार आणि षटकारांची आतिषबाजी आतापर्यंत होत होती. इथे फुलरलेनचा चेंडू फुलटॉस चेंडू गेला सीमारेषे बाहेर. षटकार. भाईजान अर्थात इम्रान सर ज्यावेळी कॉमेंट करतात त्यावेळी एक वाक्य म्हणतात, फुलटॉस चेंडू म्हणजे गर्लफ्रेंडने दिलेला तोहफा आणि जहापना तो सिक्रेट हो तोहफा कबूल करो. तर हा तोहफा मात्र स्वीकारलाय अनिरुद्ध याने आणि 6 धावा मात्र वसूल केल्यात.
इथे सबमरीन टाईपची डिलिव्हरी वापसी करणारा चेंडू होता. आधीचा चेंडू नक्कीच खराब होता आदेशच्या माध्यमातून. आदेशच्या नावलौकिकाला जो त्याचा जो नावलौकिक आहे त्याला अनुसरून टाकलेला चेंडू आता मात्र आला. षटकातील पुढील चेंडू पुन्हा एकदा ऑफ स्टंप पकडून चेंडू टाकला आहे, परंतु यावेळी चेंडूला ज्या दिशेने चेंडू आला त्या दिशेनेच चेंडूला टोलवलंय. रोशनच्या माध्यमातून चेंडूची अडवणूक होईल, फेक होईल. तत्पूर्वी धाव फलकावर एक धाव जमा होते आणि स्ट्राईक एंड चेंज होतोय. क्रिकेट कसं खेळावं हे दोनही फलंदाजांनी दाखवून दिलंय. आधीच्या चेंडूवर मोठा फटका आला असेल तर पुढच्या चेंडूवर एक धाव जमा करून समोरच्या फलंदाजाला संधी देणं हेच क्रिकेट असतं. हे दोनही खेळाडू मात्र दाखवून देत आहेत. चालू षटकातील अंतिम चेंडू. सुंदर क्लासिकल ड्राईव्ह आपण पाहिला. चेंडूच्या मागे क्षेत्ररक्षक, एक धाव तर पूर्ण होईल. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न नसणार आहे. याच चुका आपण घोटवडे संघाच्या माध्यमातून पाहिल्या होत्या. कारण सुयोग ज्यावेळी फलंदाजी करत होता त्यावेळी असं वाटलं होतं की धाव फलक जो आहे 60 ते 70 पर्यंत जाऊन पोहोचेल, परंतु एक चुकीची धाव घेण्याच्या प्रयत्नात सुयोग धावबाद झाला आणि तदनंतर मात्र पूर्णतः जयनमान घोटवडे संघाचा डाव जो आहे हा कोलमडला गेला असं म्हटलं तरी चालेल. आणि त्या चुका आपण करायच्या नाहीत असं राजन स्पोर्ट बेलोशी संघाने दाखवून दिलंय. 3 षटकांचा खेळ आतापर्यंत पूर्ण झाला आणि या 3 षटकांच्या समाप्तीनंतर बिनबाद 36 अशी तगडी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते राजन स्पोर्ट बेलोशी संघाच्या माध्यमातून. याच वेळी जयनमान घोटवडे संघ हा 32 धावांवर खेळत होता 3 षटकानंतर. अर्थात चौथ्या षटकात सुद्धा 11 धावा आल्या होत्या आणि 43 धावा 4 षटकांपर्यंत जमा केल्या होत्या. फ्रंट फूट रोड होता म्हटलं तरी चालेल घोटवडे संघ, परंतु शेवटच्या 2 षटकामध्ये मात्र 10 धावा जमा केल्या कारणानं आपण पाहतोय कुठेतरी संधी दिली तुम्ही समोरच्या संघाला वापसी करण्याची आणि त्या संधीचं आतापर्यंत सोनं करतोय राजन स्पोर्ट बेलोशी, स्वतः आयोजक, स्वतःच्या घरच्या मैदानावर असं म्हटलं तरी चालेल. तर अंतिम 3 षटकांचा खेळ शिल्लक, अर्थात 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी 18 धावा. तर प्रति चेंडू 1 धाव म्हटलं तरी चालेल, प्रति षटक 6 धावा म्हटलं तरी चालेल. मी थोड्या वेळासाठी प्रमोद काकांकडे सुद्धा माईक देईन, तुमचा अनुभव सुद्धा शेअर करायचा या सामन्यासाठी. वळूयात षटक क्रमांक 4 कडे. धीरजच्या माध्यमातून वैयक्तिक दुसरं आणि सांघिक 4थं षटक आपल्याला पाहायला मिळतंय. धीरजने पहिल्या षटकामध्ये, आपल्या वैयक्तिक पहिल्या षटकामध्ये एकूण 12 धावा निश्चितपणे खर्च केल्या होत्या, परंतु या षटकामध्ये आपल्या संघाला खास करून वापसी करून द्यावी लागेल हे धीरजला निश्चितपणे ठाऊक असेल. षटकातील पुढील चेंडू, वेगवान चेंडू, फलंदाजांना फसवणारा असा हा चेंडू होता. निश्चितपणे निखिल बीट झाला होता. आतापर्यंत चांगली फलंदाजी करतोय निखिल असोत किंवा अनिरुद्ध असोत, परंतु या षटकाच्या सुरुवातीच्या 2 चेंडूवर जशा पद्धतीने धीरजने सुरुवात केली, घोटवडे संघाला वापसीचा रस्ता मात्र दाखवून दिला असं म्हटलं तरी चालेल. अजूनही सामना संपलेला नाही, या सामन्यात खूप साऱ्या गोष्टी घडू शकतात. षटकातील पुढील चेंडू, इथे मात्र फुलरलेनचा चेंडू, लोअर फुलरलेनचा चेंडू होता, परंतु या चेंडूला पाठवले सीमारेषेबाहेर 6 धावांसाठी. सुंदर फटका, गुडघा टेकून षटकार ठोकणं ही एक खासियत आहे निखिल याची. डिब्बे में डिब्बा डिब्बे में केक, डिब्बे में डिब्बा डिब्बे में केक, घुटना टेक और षटकार देख, असा एक सर्वप्रचलित डायलॉग जो आहे हा निखिलसाठी मात्र लागू झालाय. या षटकारानंतर मात्र थोडीशी सामन्यातील हवा मात्र काढण्याचं काम केलंय निखिलने. षटकातील पुढील चेंडू ऑन द मार्क धीरज, ऑन स्ट्राईक पुन्हा एकदा निखिल. यावेळी उलट्या हाताने, अर्थात रिव्हर्स स्वीपचा अटेम्प्ट, उलट्या हाताचा फटका ज्याला आपण तो शब्द मी घेत नाहीये, परंतु लगा तो आबाद नाही लगा तो बर्बाद ज्याला असं आपण म्हणतो, असा हा फटका आहे. चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर होता त्यामुळे हा फटका मात्र फसलाय. चेंडू केलाय निर्धाव. आता येणारे 14 चेंडू जिंकण्यासाठी 12 धावा. चांगला चेंडू होता, वाईड यॉर्कर लेनचा चेंडू होता. आणखीन एका गोष्टीची माहिती देऊ इच्छितोय दोनही संघांना.
यानंतर होणारा सामना जो असेल तो दुसऱ्या फेरीचा सामना असेल. खऱ्या अर्थानं पहिल्या फेरीमध्ये पहिल्या सामन्यामध्ये ओळ्यात खेळपट्टीकडे येथे लोअर फुलरचा चेंडू आहे. चेंडू डीपी विकेटच्या क्षेत्रामध्ये अनुजच्या माध्यमातून चेंडूची अडवणूक होईल. फेक होईल तत्पूर्वी धावफलकावर 1 धाव. चांगला षटक म्हणावं लागेल. एक षटकार जरी आला असला तरी सुद्धा मात्र 7 धावा खर्च केल्यात. मी थोड्या वेळात अनाउन्समेंट करेन पुढच्या सामन्याची. तत्पूर्वी आपण चालू सामन्याच्या आतापर्यंतचा अहवाल घेऊयात. निर्धारित 4 षटकांमध्ये आपण पाहतोय 43 धावा ज्या आहेत या धावफलकावर लगावल्या गेल्यात राजन स्पोर्ट बेलूच संघाच्या माध्यमातून. यावेळी मात्र समसमान अशी धावसंख्या आपण पाहतोय, कारण घोटवडे संघ सुद्धा 4 षटकांमध्ये 43 याच आकड्यापर्यंत जाऊन पोहोचला होता आणि राजन स्पोर्ट बेलूच संघ सुद्धा 43 धावांवरच खेळतोय. फक्त घोटवडे संघाच्या 2 किंवा 3 विकेट ज्या आहेत ह्या खर्च झाल्या होत्या. बेलूच संघासाठी जमेची बाजू अशी आहे की एकही फलंदाज बाद झालेला नाही आहे. दोनही सेट बॅट्समन जे मैदानात आतापर्यंत स्थिरावलेले आहेत, सलामीवीर एका बाजूला निखिल वारगे, दुसऱ्या बाजूला अनिरुद्ध बाडगे, हे मात्र मैदानात उभे असल्या कारणानं थोडीशी उजवी बाजू जी आहे तराजूचं पारडं जे आहे हे राजन स्पोर्ट बेलूच संघाच्या बाजूने आहे असं मी म्हणेन. तरी सुद्धा क्रिकेटचा खेळ जोपर्यंत शेवटची धाव घेतली जात नाही किंवा शेवटचा चेंडू टाकला जात नाही तोपर्यंत सामन्याचा निकाल सांगणं हे अयोग्य असतं, हे मी वारंवार म्हणतो. त्यामुळे सामना अजूनही संपलेला नाही आहे. दोनही संघांना अजूनही संधी आहे जिंकण्यासाठी. आपण पाहतोय 12 चेंडू आणि 11 धावा. जर सामना घोटवडे संघाने गमावला तर शेवटची 2 षटकं जी आहेत याचा ते नक्कीच विचार करतील की आपण खराब दर्जाची फलंदाजी निश्चितपणे केली. जिथे रोशन ठाकूरने सलग 4 चेंडू निर्धाव खेळून काढले, शेवटच्या षटकामध्ये सुद्धा अंकुरसारखा फलंदाज उभा असून सुद्धा मात्र 4 धावा शेवटच्या षटकामध्ये सुद्धा आल्या. वळतोय षटक क्रमांक 5 कडे. पहिलाच चेंडू खराब चेंडू. आज अनुज लोहार याला आपली ताकद जी आहे याचा विसर कुठेतरी पडला आहे असं जाणवलं जातंय. फलंदाजीमध्ये सुद्धा आपण अनुजने चांगली सुरुवात केली होती, परंतु एक खराब फटका खेळून अनुजने आपली विकेट मात्र गमावली होती. इथे गोलंदाजीमध्ये सुद्धा थोडीशी खराब सुरुवात. इथे चांगला चेंडू होता परंतु एकेरी धाव घेण्यापासून रोखू शकणार नाही आहेत आणि ही एकेरी धाव राजन स्पोर्ट बेलूच संघासाठी खूप महत्त्वाची असेल, कारण एकेरी आणि दुहेरी धावाने सुद्धा बेलूच संघ सहजरित्या या सामन्यावर शिक्कामोर्तब मोर्तब करू शकतो. घोटवडे संघासाठी महत्त्वाचं असेल ते म्हणजे विकेट किंवा डॉट चेंडू. जेवढे निर्धाव चेंडू घोटवडे संघ टाकेल किंवा विकेट आपल्या नावे करेल तेवढीच या सामन्यामध्ये रंजकता किंवा रोमहर्षकता, रोमांचक नक्कीचपणे टिकून राहील. षटकातील पुढील चेंडू. इथे हाफ ट्रॅकर चेंडू होता. फलंदाजाला बीट सुद्धा केला होता परंतु चोरटी धाव घेण्यापासून रोखू शकलेला नाहीये जयमान घोटवडे संघ. आयुष्यामध्ये काही हरलं तरी चालेल परंतु हिंमत हारायची नाहीये, कारण हीच हिंमत तुम्हाला शून्यापासून विश्व निर्माण करण्याची ताकद देत असतं. इथे तुम्ही थोडंसं तुमची बॉडी लँग्वेज जी आहे घोटवडे संघाची, तिथे तुम्ही सामना आधीच गमावलात की काय असं मात्र जाणवलं जातंय. ही एक धाव जर रोखली गेली असती तर अजून सामना जो आहे हा थोडासा चुरशीचा होऊ शकला असता. धावफलकावर आतापर्यंत 46 धावा धावफलकावर. षटकातील पुढील चेंडू. आउटसाइड ऑफ स्टंप आपण पाहतोय. वाईड लाईनला पकडून टाकलेला चेंडू होता आणि इथे सुद्धा फंबल झालाय. क्षेत्ररक्षक खराब दर्जाचं क्षेत्ररक्षण, तेवढाच खराब थ्रो आपण पाहिला. मी जसं म्हटलं होतं की तुम्ही हिंमत आधीच हरलेली आहे. मागच्या चेंडूवर 3 धावा आणि 49 धावा. या 3 धावांच्या नंतर धावफलकार पाहायला मिळतील, मात्र 5 धावांची गरज. सुरेख चेंडू, याला म्हणतात क्लास. हेच चेंडू अपेक्षित होते अर्थात पहिल्या षटकापासून अनुज लोहार यांच्याकडून. थोडासा बदल करण्यात येतोय. पुढील होणारा सामना पुन्हा एकदा पहिल्या फेरीचा सामना असेल. विरुद्ध संघ असतील प्रतीक पाटील फाउंडेशन कुरोळ विपक्ष जय बापदेव वेरसे. दोनही संघांनी सज्ज राहायचं आहे.
नाणेफेकीसाठी दोनही कर्णधारांनी यायचा आहे. हा सामना जवळपास समाप्तीच्या वाटेला आहे. काहीशे चेंडू शिल्लक करतात, मात्र 4 धावांची गरज आहे. अर्धशतक धावफलकार पाहायला मिळतंय राजन स्पोर्ट बेलोशी या संघाचं. पुन्हा एकदा फुल टॉस, चेंडू निश्चितपणे ट्रॅव्हल बाउंड्रीच्या बाहेर आणि हा चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. विजयी चौकार. विजयी संघाचं नाव आहे राजन स्पोर्ट बेलोशी. तर आयोजकांनी या सामन्यावर आपली पकड मजबूत केले किंवा शिक्कामोर्तब केलंय. PS स्पोर्ट चषकाचा दुसरा सामना सुद्धा संपूर्ण झालेला आहे. पहिल्या सामन्यामध्ये आपण पाहिलं होतं बापदेव कुरुळ हा संघ विजयी ठरला होता आणि दुसऱ्या सामन्यामध्ये स्वतः आयोजक राजन स्पोर्ट बेलोशी विजयी होताना आपण पाहिलंय. दोनही विजयी संघाचे हार्दिक हार्दिक अभिनंदन. तसेच या स्पर्धेत